नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहत आहे कराड वार्ता. हा कराड बस स्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे आणि या परिसरातील काही मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे. कराड नगरपालिकेने नुकतीच गेल्या 3 दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे. मात्र नेमकी काय परिस्थिती आहे ती तुम्हाला आता दृश्य दाखवण्यासाठी स्थळ घेऊन जातो आहे. ही पुतळा परिसराच्या पाठीमागची दृश्य आहेत. आपण पाहताय कशा प्रकारे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये ज्या नगरपालिकेने महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवला त्याच नगरपालिकेचं सध्या दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते. अतिक्रमण हटाव मोहीम राबवून आज 4 दिवस झालेले आहे. अद्याप मोहीम सुरू आहे. मात्र हा कर्मवीर पुतळा परिसरात जो कचरा टाकला आहे तो कचरा आहे त्या स्थितीत सध्या पडून आहे आणि त्यातच गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे हा कचरा आहे. हा कचरा पूर्णपणे सध्या कुजत चालला आहे. त्याची दुर्गंधी जी आहे ती परिसरात पसरत चालली आहे. तर कर्तव्यदक्ष असणाऱ्या कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हा कचरा उचलावा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा परिसर आहे हा परिसरातला कचरा उचलावा आणि हा परिसर स्वच्छ ठेवा एवढी माफक अपेक्षा आता कराड शहरवासियांच्याकडून केली जाते आहे. असलम मुल्ला, कराड वार्ता झाले.